हॅलो, नमस्कार. सिटी आर्ट क्रिएशन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोत्यांचे शंख कसं बनवायचं आणि ही शंखाची रांगोळी कशी तयार करायची. चला तर मग आपण हे मोत्यांचे शंखासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर यासाठी मी हे मोती घेतले आहेत. हे पांढरे मोती 6 नंबरचे आहेत, लाल मोती 6 नंबर आणि हिरवे मोती 6 नंबर. तसंच हा तंबूस 50 नंबरचा घेतला आहे आणि सुई 7 नंबरची आणि कात्री. तर सर्वप्रथम आपल्याला दोरा सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे. इथे हा दोरा ओवून घेतला आहे. दोऱ्याच्या शेवटी गाठ करून हा उरलेला दोरा कट करायचा आहे. त्यानंतर शंख बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 6 मोत्यांचा राऊंड करायचा आहे. तर हे 6 नंबरचे पांढरे मोती घेतले आहेत आणि 6 पांढरे मोत्यांचा राऊंड करायचा आहे. आणि पुन्हा एकदा सुई दोरा त्या 6 मोत्यांमधून फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे बीन घट्ट बसते. आणि पुन्हा एकदा समोरच्या मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. यानंतर आपल्याला या 2 मोतींवरती 2 मोती आहेत त्यावरती एक 6-6चा राऊंड करायचा आहे. तर आपल्याला 5 मोती लागतील. तर इथे बघा, हे 5 मोती, एक लाल, एक सफेद, एक लाल आणि 2 सफेद. तर एक लाल, एक सफेद, एक लाल आणि 2 सफेद, हे 5 मोती. आणि एक मोती जो आधीच आहे आपल्याकडे, त्याच मोत्यातून पाठच्या दिशेतून आपल्याला सुई दोरा फिरवायचा आहे. तर हा 6 मोत्यांचा राऊंड झाला. ठीक आहे. आता पुढच्या मोत्यातून आपल्याला हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि त्यानंतर आधीच आपल्याकडे 2 मोती आहेत, तर इथे हा मोत्यांचा क्रमांक रिव्हर्स मध्ये येणार, म्हणजे 2 सफेद, एक लाल आणि एक सफेद असा. मग हे 2 सफेद मोती, एक लाल मोती आणि एक सफेद मोती. आणि सुई आपल्याला सुई दोरा हा एक लाल मोती आणि एक सफेद मोती मधून फिरवून घ्यायचा आहे. तर हे झाले एकाच राऊंड वरती, म्हणजे 6 मोत्यांच्या राऊंड वरती 2 6 मोत्यांचे राऊंड कंप्लीट झालेत. आता पुढे आपल्याला हा सुई दोरा लाल मोती पर्यंत आणायचा आहे. तर या 2 6 मोत्यांच्या राऊंड वरती आपल्याला 3 राऊंड्स करायचे आहेत 6 मोत्यांचे. तर इथे बघा, हे जे 2 राऊंड आहेत हे कंप्लीट जे सफेद मोत्यांचे राऊंड आहेत. तर आधीच आपल्याकडे लाल रंगाचा मोती आहे, त्याच्यावरती आपल्याला 5 सफेद रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि पुन्हा लाल रंगाच्या मोतीतून सुई दोरा हा असा बाहेर काढायचा आहे. तर हा 6चा राऊंड झाला. आता या पुढे 2 सफेद रंगाच्या मोतीतून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि आधीच आपल्याकडे आता 3 सफेद रंगाचे मोती आहेत आणि 6च्या राऊंड साठी आपल्याला आणखी 3 सफेद रंगाचे मोती लागतील. तर या मोत्यातून आपल्याला सुई दोरा, या 3 मोत्यातून आपल्याला सुई दोरा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल मोतीमधून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि आता आपल्याकडे 2 मोती आधीच आहे. 6चा राऊंड करायला आपल्याला 4 मोती लागतील. तर त्यासाठी हे 3 सफेद मोती आणि एक लाल मोती लागणार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, या लाल मोतीमुळेच आपल्याला शंखाचा आकार दिसून येतोय. तर हे 3 सफेद मोती आणि एक लाल मोती. आता बघा, आपल्याला थोडा थोडा शंखाचा आकार दिसून यायला लागला आहे. तर हा सुई दोरा आपल्याला या लाल आणि त्याच्या पुढचं सफेद मोती इथे आणायचा आहे.
तर आधीच आपल्याकडे एक लाल आणि एक सफेद आहे मोती. तर 6चा राऊंड बनवण्यासाठी एक सफेद, एक लाल आणि 2 सफेद मोतीची गरज आहे. तर इथे एक सफेद, एक लाल आणि 2 सफेद म्हणजे 4 मोतींची गरज आहे. पुन्हा लाल आणि सफेद मोतीमधून सुई दोरा फिरवून घ्यायचा आहे आणि हा बघा शंखाचा आकार येतोय. त्याच्या पुढच्या 2 मोत्यांमधून सुई दोरा फिरवायचा आहे आणि आता आपल्याकडे 3 मोती आहेत, 1 2 3. तर यापुढे आपल्याला अजून 3 मोत्यांची गरज आहे. मग यासाठी 2 लाल आणि 1 सफेद मोती लागेल. तर इथे 2 लाल, 1 सफेद मोती आणि पुन्हा या 3 मोत्यातून आपल्याला सुई दोरा फिरवून घ्यायचा आहे आणि सुई दोरा आपल्याला सफेद आणि त्यानंतर लाल मोत्यापर्यंत आणायचा आहे. तर इथे लक्ष द्या, हा 6 मोत्यांचा एक राऊंड, त्याच्यावर 2, मग 3, मग पुन्हा 2 आणि मग 1 असा हा शंख बनवायचा आहे. आणि हे लाल मोती जे आहेत त्याच्यामुळे त्या शंखाला आकार दिसतो, शंखाचा आकार दिसतो. आता यावरती आपल्याला 2 मोती आधीच आहेत, सफेद आणि लाल. यावरती आपल्याला 4 मोती लागणार आहेत. 4ही मोती आपण सफेद रंगाचे घेणार आहोत आणि पुन्हा एकदा सफेद आणि लाल मोतीमधून दोरा फिरवायचा आहे आणि हा जो मधला सफेद मोती आहे तिथेपर्यंत दोरा आणायचा आहे. तर हा मधला सफेद मोती आहे, याच्यावरती आपल्याला 3 मोत्यांचे म्हणजे हा 1 मोती आणि 3 मोती म्हणजे 4 मोत्यांचे चौकोन बनवायचा आहे. त्याच मोत्यातून सुई दोरा पुन्हा फिरवायचा आहे. विण घट्ट करण्यासाठी पुन्हा एकदा मी सुई दोरा त्या 4 मोतींमधून फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर गाठ करायची आहे आणि ती गाठ निघू नये म्हणून सुई दोरा थोडा आतल्या मोत्यांमध्ये म्हणजे 2-3 मोत्यांमध्येच सुई दोरा फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर उरलेला जो दोरा आहे तो कात्रीच्या साहाय्याने कट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण शंख बनवला आहे मोत्यांचा आणि अशाच प्रकारे आपल्याला 6 शंख बनवायचे आहेत. टेबल मॅटसाठी 6 शंख बनवायचे आहेत आणि त्यानंतर आपण असं जोडणार आहोत. उलट सुलट न जोडता सगळ्या शंखांची डिझाईन सेम यायला हवी. आणि आता जोडण्यासाठी आपल्याला पुन्हा दोरा आणि सुई आणि इथे मी हे हिरवे 6 नंबरचे मणी घेणार आहे. असे जे जोड मणी येतात, जोड मोती, ते घ्यायचे नाहीत. तर इथे मी पुन्हा 6 मोत्यांचा राऊंड करणार आहे आणि पहिल्यासारखंच पुन्हा एकदा 6 मोत्यांमधून दोरा फिरवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा पुढच्या मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. हा 6 मोत्यांचा राऊंड झाला आहे. त्यानंतर एक मोती सुई दोऱ्यामध्ये ओवायचा आहे आणि हा मोत्यांचा शंख घ्यायचा आहे. हे जे बेसला 2 मोती आहे त्यातून एका मोतीमधून सुई दोरा हा बाहेर काढायचा आहे. पुन्हा एक हिरवा मोती आणि त्यानंतर दुसरा शंख, मोत्यांचा शंख घेऊन जो हा पहिला जो बेसला मोती आहे त्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. पुन्हा एकदा हिरवा मोती ओवायचा आहे आणि ज्या मोत्यातून दोरा बाहेर आला आहे त्याच मोत्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. तर इथे लक्ष द्या, आपण इथे पुन्हा 6 मोत्यांचा राऊंड बनवला आहे. ठीक आहे. आता हा जो सुई दोरा आहे हा हिरव्या मोत्यापर्यंत आपल्याला आणायचा आहे आणि त्यानंतर जे पुढचे 2 सफेद मोती आहे त्यातून तो सुई दोरा बाहेर काढायचा आहे. तर हे बघा, हे जे 2 सफेद मोती आहेत त्यातून आपल्याला हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे
आणि समोरच्या शंखातले 2 सफेद मोत्यातून वरच्या दिशेला सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला हिरवा मोती ओवायचा आहे आणि समोरच्या शंखातले 2 मोती हे खालच्या दिशेने सुई दोरा आपल्याला बाहेर काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपण जोडणार आहोत आणि हा सुई दोरा आपल्याला बेस पर्यंत आणायचा आहे. म्हणजे हा जो हिरव्या मोत्यांचा गोल आहे म्हणजे राऊंड आहे तिथपर्यंत आणायचा आहे. पुन्हा एक हिरवा मोती ओवायचा आहे आणि तिसरा शंख घेऊन बेसला जो मोती आहे पहिला मोती त्यातून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. आणि पुन्हा एक हिरवा मोती आणि जो राऊंड आहे हिरव्या मोत्यांचा राऊंड आहे त्यातला हिरवा मोती मधून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. तर इथे पुन्हा आपण 6 मोत्यांचा राऊंड बनवला आहे आणि हे सुई दोरा आपल्याला हिरव्या मोतीपर्यंत आणायचा आहे. त्यानंतर पुढचे 2 सफेद मोती त्यातून आपल्याला सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि एक हिरवा मोती ओवायचा आहे. आता समोरचा जो मोत्यांचा शंख आहे त्यातले 2 सफेद मोत्यातून आपल्याला वरच्या दिशेला हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि पुन्हा एक हिरवा मोती ओवून समोरच्या शंखातले 2 सफेद मोती त्यातून खालच्या दिशेला हा सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हिरव्या मोत्यातून खालच्या दिशेला सुई दोरा आणायचा आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे 3 शंखही जोडणार आहोत. पुन्हा एकदा सफेद मोतीतून सुई दोरा बाहेर काढायचा आहे. एक हिरवा मोती ओवायचा आहे. त्यानंतर हा 4था शंख घेतला आहे. हा 4था शंखही जोडायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटही करा आणि तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप प्रोत्साहनदायक आहे. सबस्क्राईब करताना बाजूचं बेल आयकन नक्की प्रेस करा. त्यामुळे सिटी आर्ट क्रिएशनचे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती येतील. तर बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ही रांगोळी मी 6 नंबरच्या मोतीमध्ये बनवली आहे. तुम्हाला हवं तुम्ही 8 नंबरच्या मोतीमध्ये ही रांगोळी बनवू शकता. छान अशी मोठी रांगोळी होईल. आणि बनवलेल्या रांगोळीचा फोटो हा मला इन्स्टावरती पाठवा किंवा टॅग करा. मला आवडेल की माझे सबस्क्रायबर्स मी दिलेले ट्युटोरियल्सला फॉलो करतायत आणि तसं मोतीवर किंवा दागिने बनवतायत ही. तर मला इन्स्टावरती टॅग करायला विसरू नका. तर अशी छानशी सुंदर मोत्यांची शंख रांगोळी तयार आहे. ही पूजेमध्ये ठेवू शकता तुम्ही रांगोळीप्रमाणे किंवा यावरती तुम्ही श्री महालक्ष्मीही बसवू शकता किंवा श्रीकृष्णही किंवा बालकृष्णही बसवू शकता. तर हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.